नमस्कार मंडळी, रेश्मा फ्लेवर हाऊसमध्ये तुमचं स्वागत आहे आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तर हे शेंगदाण्याची अशी मी पोळी बनवली आहे. तर याला गावाकडे कुंदीच्या पोळ्यासुद्धा असं म्हणतात आणि तुम्ही ज्या प्रकारच्या बनवताय ते सुद्धा मला कमेंट करून सांगा, किंवा माझ्या पोळीमध्ये काही कमी जास्त असेल तेही तुम्ही कमेंट करून सांगू शकताय. आणि याची चव आहे आर एकदम खतरनाक. तर तुम्ही बघू शकता, एकदम अशी पूर्ण तीळ वगैरे घातलेली एकदम मस्त अशी पोळी बनवली आहे. तर नक्की सांगा कमेंट करून कशा बनल्यात पोळ्या. आणि चला बघूया आपण तयारी आता. इथं मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले, कच्चे आहे ते. तर आपलं ह्याला भाजून घ्यायचे आहेत आता. त्यानंतर इथं अर्धा किलो गूळ आहे आणि इथं तूप आहे. 1 वाटी तीळ आहे, कारण शेंगदाण्याच्या पोळीमध्ये तीळ खूप छान लागतं. त्याचबरोबर इथं मी जायफळ घेतलं आहे, विलायची आणि गव्हाचं पीठ. तर चला बघूया आपण. तर अगोदर आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे. कढाई छोटी आहे त्याच्यामुळं आपण थोडे थोडे भाजून घ्यायचे आणि एकदम छान असं खरपूस भाजून घ्यायचे, म्हणजे जास्त काळे पण नाही करायचे. काळे झालं की मग त्याचा वास येतो, मग आपल्याला असं शेंगदाण्याची पोळी खायला असं छान नाही वाटत. त्याच्यामुळे एकदम बारीक गॅस करायचा आणि एकदम खमंग शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे असे एकदम छान खरपूस भाजलेले आहेत. आता आपण काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया. गॅस बंद करूया. गॅस बंद केला. झाला बंद. आपण आता कढईमध्येच शेंगदाणे ठेवायचे, कारण जे कच्चे असतात ते एकदम खमंग असं भाजले जातात. आपण गॅस बंद केलं होतं आणि आता जे आपण तीळ घेतलं होतं, तर हे तीळ आपण एकदम लालसर भाजून घ्यायचे. म्हणजे कढाई गरमच आहे, पण आपण असं भाजून घेऊया, कारण गॅस चालू असला की एकदम असं चटचट करून सगळी तीळ उडते. त्याच्यामुळं थोडंसं आपण गरम होईपर्यंत हे करायचं आहे. तीळ भाजली आहे आपली, आता आपण काढून घेऊ. शेंगदाणे थंड व्हायला लागले, तिथं गरम आहे शेंगदाणे थोडे, त्यामुळे थोडं आपण थंड करून घेऊया शेंगदाणे. आणि त्याचबरोबर आपण पीठ मळून घेऊया गव्हाचं, कारण पीठ पण चांगलं मुरलं जातं. कोणी मैदा पण टाकतं यामध्ये, तर मला मैदा टाकलेला नाही आवडत. आपलं गव्हाचं पीठच छान. तर मी थोडंसं चमचाभर मीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं तेल पण टाकणार आहे, कारण पीठ एकदम छान मळलं जातं. तर मी इथं 1 चमचा तेल टाकणार आहे. तुम्हाला लागलं तर अजून तुम्ही तेल टाकू शकताय. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी आपण टाकून मळून घेऊया. आपण आता एका डब्यामध्ये काढून घेऊ. आणि आता शेंगदाणे पण थंड झालेत, आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊया, कारण आपल्याकडं उकळ वगैरे काही नाही आहे. गावाकडं उकळ वगैरे वापरतात, कारण उकळामध्ये कुटलेलं शेंगदाण्याचं म्हणजे जे आपण बनवतो गूळ टाकून, तर ते एकदम छान लागतात. असं त्याचं भाकूर पण छान लागतं आणि पोळी पण छान लागते.
तर आपण आता मिक्सरमध्ये करणार आहे, कारण आपल्याकडं कुठला ऑप्शन नाही आहे, त्याच्यामुळं आपण मिक्सरमध्ये करूया. आपण आता हे शेंगदाण्याचं वाटण करून घेऊया. शेंगदाणे थोडेसे जास्त आणि गूळ थोडासा टाकायचा, म्हणजे कसं वाटलं जातं. हे थोडा थोडा गूळ टाकून आपण वाटून घेऊया याला. तरी पण नाही झालं, एकच मिनिट आपण थोडं थोडं करून बघूया. कारण भांडं पण छोटं आहे, आपण थोडं बघूया. अरे वा, एकदम छान झाले. एकदम असं बारीक पण झालेलं आहे. आता ह्याच प्रकारे आपण सगळं वाटण करून घेऊया. आता आपण एकदम थोडं थोडंच वाटून घेऊया ह्याला. प्रकारे आपण सगळं वाटूया. आता आपलं सगळं कूट झालेलं आहे वाटून शेंगदाण्याच्या पोळीचं. आता आपण जायफळ, अजून इलायची होती ते पण टाकूया ह्यामध्ये, आणि थोडीशी तीळ टाकूया. तीळ अर्धी आपण मिक्सरवरनं काढूया आणि अर्धी तीळ आपण अशी चाक्की टाकूया. फिरवून घेऊया याला. एकदम असं छान वास येतं. झाले हे तीळ पण एकदम बारीक झाले, जायफळ एकदम बारीक झाले. आता आपण काढूया. आणि जी तीळ होती आपण अर्धी ठेवलेली ती आपण आता वरून टाकूया. आणि हे चांगलं आता हाताने मिक्स करूया. म्हणजे जे काही गुळाच्या गाठी वगैरे झालेल्या असतात, गरम गरम मिक्सरमधून आपण काढलेलं असतं ना, गरम असतं ते, त्याच्यामुळं घट्ट बसलेलं असते खाली. तर हे आपण सगळं असं मिक्स करूया. चला आपण आता पोळीला सुरुवात करूया. पीठ पण एकदम छान मळलं आहे असं. कधी पण ना पीठ मळून ठेवायचं. चला आपण आता पोळीला सुरुवात करूया. पीठ पण एकदम छान मुरलं गेले. आणि शेंगदाण्याची पोळी म्हणजे जास्त मोठी नाही बनवायची, छोट्या छोट्याच बनवायच्या. तर आपण आता जे आपण बाकूर करून ठेवलं होतं शेंगदाण्याचं, ते आपण असं हळूहळू ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. म्हणजे पीठ थोडं आणि हे बाकूर जास्त घ्यायचं, कारण एकदम पोळी खाताना छान लागते. ते पीठ जास्त आणि बाकूर थोडं घेतलं की ते खायला छान नाही लागत पोळी. मग असं आपण एकदम मळून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी पाणी नाही टाकलं किंवा तेल नाही टाकलं, हे मी कोरडं कोरडंच ठेवलं आहे. लाटूया आपण. आणि तुम्ही कसं बनवताय शेंगदाण्याची पोळी ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. जास्त पीठ नाही लावायचं आपण, आणि हलक्या हलक्या हाताने आपण लाटून घ्यायचं आहे. आणि हे दोन्ही बाजूने आपण लाटायचं आहे, कारण दोन्हीकडचं पीठ जे असतं ना, दोन्ही बरोबर लहर येतात चपातीसारखी. त्याच्यामुळं आपण
दोन्ही साईडनं सुद्धा लाटून घ्यायचं आहे ह्याला. बस. तर बघू शकताय तुम्ही, म्हणजे थोडं थोडं असं पीठसुद्धा नाही राहिलं, पूर्ण पोळीमध्ये हे सगळं पसरले गेले. तर आपल्याला सगळं ह्या प्रकारे लाटून घ्यायचे. चला आपण आता शेकून घेऊया. म्हणजे हे खाली चिटकणार नाही आहे. पलटून घेऊया आता. थोडंसं गॅस मोठा करूया, जागा नाही ठेवायची. जेवढं शेंगदाण्याच्या पोळीला तूप छान असेल तेवढी एकदम पोळी मस्त लागते. आणि छान अशी फुगली पण, एकदम मस्त फुगली. आणि या प्रकारेच आपण सगळी पोळी लाटून घ्यायची आणि मस्त असं सगळं खरपूस ह्याला शेकून घ्यायचं आहे. चला आपण आता दुसरी लाटून घेऊया. आणि म्हणजे मी बटर पेपर ठेवला आहे, कारण असं खाली पाणी सुटणार नाही आहे, किंवा आपण खाली पेपर वगैरे टाकलो की असं म्हणजे पाणी सुटल्यासारखं होतं. असं काही नाही होत, कारण बटर पेपरनं सगळं तेल वगैरे सगळं खेचून गेलं जातं. आणि बघा, तुम्हाला ही पोळी कशी वाटली ते सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. आणि आता असं एकदम थोडंसं अजून तूप टाकूया आणि असं एकदम मस्त खाऊन घेऊया. चला या खायला तुम्ही पण. बाय, लव यू.